मित्रांनो, मनाला मोहवणारं हे एकदम सुंदर पद्धतीचं मंदिर आज आपल्याला येळमघाट या गावामध्ये पाहायला मिळालं. आतमध्ये आल्याच्या नंतर सुरुवातीला आपल्याला एकदम सुंदर पद्धतीचे हे खांब पाहायला मिळतात, ज्याच्यावर खूप सुंदर पद्धतीचं डिझायनिंग केलेलं आहे. हेमाडपंथी मंदिरं मित्रांनो आपण खूप पाहिले, परंतु हे जे रामेश्वर महादेव मंदिर आहे, या मंदिरामध्ये जी चमक, जी डिझायनिंग आहे आणि गावकऱ्यांनी जे केलेलं रियुनेशन आहे हे एकदम क्लास होतं. या ठिकाणी सम्राट पाटलांनी आपल्याला खूप जास्त मदत केलेली आहे, जे की पाटील आहेत या गावचे, येळम या गावचे. आणि आपण पाहू शकता मित्रांनो, कशा पद्धतीनं सुंदर सुंदर पद्धतीच्या डिझाईन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. निजाम काळामध्ये मूर्त्यांचं जे काही आहे थोडंसं तोडफोड झालेले आहे, परंतु आजही एकदम सुंदर पद्धतीच्या या मूर्त्या आपल्याला रामेश्वर मंदिरात पाहायला मिळत आहेत. आणि या ठिकाणची एक स्टोरी आहे. माऊली महाराज काय सांगत असायचे सर? माऊली महाराज आमचे चाकरवाडीचे जे आहे तिथं ज्ञानेश्वर माऊली महाराज, हां तर ते इथं लोकांना सांगायचे की चाकरवाडीला येण्याआधी इथल्या मंदिरात या, हे खूप जुनं मंदिर आहे हां. आणि हेमाडपंथी मंदिर आहे, तर तुम्ही अवश्य दर्शन घ्या. कारण की आता मी जवळपास धारूरचा आहे, म्हणजे आपल्या बीडमधला आहे. अच्छा. आणि चाकरवाडीला जवळपास खूप वेळेस गेलेलो आहे, जवळपास लहानपणापासून आपण गेलेलो आहे. पण खरी गरज आहे ते म्हणजे अशा पद्धतीचे जे सुंदर आपले पुरातन मंदिरं आहेत त्यांना पण बघायला पाहिजे, त्यांनाही देवांचं दर्शन घ्यायला पाहिजे. तर मित्रांनो, तुम्ही मिस करू नका. आतापर्यंत मी मिस केलंय, तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ आहे. तुम्ही नक्कीच या ठिकाणी येऊ शकता. एकदम सुंदर पद्धतीचं मंदिर जे आहे, आपण खूप साऱ्या ठिकाणी लांब बाहेर फिरायला जायचं म्हणतो, पुरातन वास्तू पाहायचं म्हणतो, पण आपल्या बीड जिल्ह्यातलं हे जे वैभव आहे हे आपल्या डोळ्याने आपण एकदा पाहून घ्या. एकदम सुंदर पद्धतीनं आपल्याला हे मंदिर पाहायला मिळते. आतमध्ये मित्रांनो आपण आता गर्भगृहात जाणार आहोत. खूप खोलवर अशा पद्धतीचं हे महादेव मंदिर आहे. मी घेतो तुमचं इकडे. नाही काय अडचण नाही. तर थँक्यू सो मच. चला, पाटलांनी मित्रांनो खूप चांगली मदत केली आपल्याला. या ठिकाणी जे तुम्ही पाहताय हे एकदम दगडांमध्ये बांधलेलं, पूर्णपणे चुन्यामध्ये बांधलेलं मंदिर आहे. आणि पावसाळ्यामध्ये कितकं पाणी असतं सर या ठिकाणी? पूर्ण त्या पायरीपर्यंत पाणी असतं. पायऱ्यापर्यंत पूर्ण ते पाणी पूर्ण पाणी जाते, हे इथपर्यंत पाणी असतं पूर्ण. बापरे. तर हे पूर्णपणे मित्रांनो पावसाळ्यामध्ये पाण्यामध्ये मंदिर असतं. इथे एकदम सुंदर पद्धतीची आपल्याला गणेशांची मूर्ती नाही, हो, गणेशांची मूर्ती पाहायला मिळते. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी सुंदर पद्धतीचं शिवलिंग, जे की एकदम मनाला लोभवणार, एकदम लोभस अशा पद्धतीचं शिवलिंग आहे. आणि हे काय आहे सर? हे कुंड होतं हे. अच्छा, त्याला कुंड म्हणतात, त्याच्यामध्ये पाणी वगैरे छान. असायचं. तर खूप भारी वाटते. तर वर लावा मित्रांनो, अशा पद्धतीचं शिखर आहे जुनं, आणि बाहेरून पण एकदम मंदिर गावकऱ्यांनी सुंदर पद्धतीने ठेवलेलं आहे. आणि कसल्याही पद्धतीची याची पडझड वगैरे झालेली नाही, हे पाहून खूप बरं वाटलं. तर हे मित्रांनो सम्राट पाटील आहेत, जे की येळमघाट मधून आपल्याला ह्यांनी सपोर्ट केलेला आहे. थँक्यू सो मच सर, मनापासून आभारी आहे तुमचा.